अजितदादांच्या अपघाताबद्दल एक धक्कादायक माहिती समोर यायला लागली. दादांनी सांगितलं होतं, माझ्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती आणि त्यानंतरच दादांचा अपघात झाला. दादांच्या अपघातानंतर 2-3 दिवस संपूर्ण राजकारण शांत होतं. पण आता एक एक करून सत्य बाहेर येऊ लागली. आजची ही विशेष चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा एका टप्प्यावर येऊन उभी आहे, जिथे प्रश्न खूप आहेत, उत्तरं कमी आहेत आणि संशय अजूनही जिवंत आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोक व्यक्त करतोय. पण त्या शोकाच्या आड अनेक प्रश्न दडलेले आहेत. कारण अजित पवार यांचं जाणं केवळ एका नेत्याचं जाणं नाही, तर त्यांच्या जाण्याआधी त्यांनी जे बोललं, जे सूचित केलं आणि जे उघडपणे सांगितलं नाही, त्या सगळ्यामुळे आजचं राजकीय वातावरण अधिकच अस्वस्थ झालं आहे. अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र सरकार चालवत होते. वरवर पाहता सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये ते सहभागी होते. उपमुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत होते. पण याच काळात त्यांनी सार्वजनिकरित्या काही अशी विधानं केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांनी थेट कोणाचं नाव घेतलं नाही, थेट आरोप केला नाही, पण माझ्याकडे काही फायली आहेत असं म्हणत त्यांनी जे संकेत दिले ते अत्यंत गंभीर होते आणि ते सहज दुर्लक्षित करता येण्यासारखे नव्हते. या फायली कथितरित्या भाजपशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांशी जोडल्या गेल्या होत्या, अशी चर्चा सुरू झाली. विशेषतः अजित पवारांनी सिंचन प्रकल्पांशी संबंधित एक जुना विषय पुन्हा समोर आणला. त्यांच्या म्हणण्यानुसार 1999च्या काळात एका सिंचन प्रकल्पाची किंमत जाणीवपूर्वक वाढवून दाखवण्यात आली होती. प्रत्यक्षात हा प्रकल्प कमी खर्चात पूर्ण होऊ शकत असताना अंदाजपत्रक फुगवण्यात आलं आणि त्या वाढीव रकमेपैकी मोठा हिस्सा पक्षनिधीसाठी वळवण्याचा प्रयत्न झाला, असा दावा चर्चेत आला. अजित पवारांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितल्याचं समोर आलं की ही फाईल त्यांच्या टेबलवर आली होती, मात्र त्यांनी ती मंजूर केली नाही. कारण प्रत्यक्ष तपासणीत हा प्रकल्प कमी खर्चात पूर्ण होऊ शकतो हे स्पष्ट झालं होतं. इतकंच नव्हे तर त्यांनी असंही सूचित केलं होतं की ती फाईल आजही त्यांच्या जवळ आहे. आणि याच ठिकाणी संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर होतं. कारण एकीकडे अजित पवार भाजपसोबत सत्तेत होते आणि दुसरीकडे त्यांच्याजवळ भाजपविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या फायली असल्याचा दावा केला जात होता. म्हणजेच वरवर सरकार एकत्र चालू असलं तरी आतून विश्वासाचा अभाव होता, असा संशय निर्माण होतो. राजकीय विश्लेषक याच टप्प्यावर प्रश्न विचारू लागले. जर या फायली इतक्या गंभीर होत्या, तर त्या अधिकृतपणे तपास यंत्रणांकडे का दिल्या गेल्या नाहीत? आणि जर त्या फायली खरंच अस्तित्वात होत्या, तर अजित पवारांच्या निधनानंतर त्या फायली नेमक्या कुठे गेल्या? या प्रश्नांना आजपर्यंत कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. या फायलींच्या उल्लेखानंतर भाजप आणि अजित पवार यांच्यातील तणाव अधिकच वाढल्याचं दिसून आलं. माध्यमांमध्ये वारंवार असं सांगितलं गेलं की महायुतीतील संबंध आता केवळ औपचारिक उरले आहेत. अजित पवार काही मुद्द्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त करत होते. सत्तेचा नशा, प्रशासकीय निर्णयांमधील हस्तक्षेप, आर्थिक व्यवहार या सगळ्यांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. ते भाजपच्या वैचारिक अजेंड्यावर कधीच बोलताना दिसले नाहीत. धार्मिक ध्रुवीकरण, जातीपातीचं राजकारण, समाजात तणाव निर्माण करणारे मुद्दे यापासून त्यांनी कायम अंतर ठेवलेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर घडतो तो दुर्दैवी प्रसंग, अजित पवार यांचा विमान अपघात. अधिकृत यंत्रणांनी याला अपघात म्हटलं. हवामान, दृश्यता, तांत्रिक कारणं सांगितली गेली. पण ज्या व्यक्तीकडे सत्ताधारी पक्षाविरोधातील कथित गंभीर फायली असल्याचा दावा केला जात होता, त्याच व्यक्तीचा अचानक असा मृत्यू होतो. आणि त्याचवेळी अनेक गोष्टी अस्पष्ट राहतात, हे अनेकांच्या मनात शंका निर्माण करणारे ठरते. लोक विचारू लागतात, हा केवळ अपघात होता की त्या फायलींच्या पार्श्वभूमीवर घडलेली संशयास्पद घटना? पहिल्यांदा विमान उतरून न शकल्यानंतर पुन्हा उड्डाणाची परवानगी का देण्यात आली? हवामानाची कारणं कितपत योग्य होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर त्या फायली अस्तित्वात होत्या, तर त्या फायली आज कुठे आहेत?
याचवेळी आमदार अमोल मिटकरी समोर येतात. ते स्पष्टपणे सांगतात की ते कोणतंही राजकारण करत नाहीत. ते स्वतःला पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता मानतात. लाखो चाहत्यांपैकी एक मानतात. पण इतक्या मोठ्या नेत्याचं असं अचानक जाणं मनाला हलवून टाकणारं आहे, असं ते सांगतात. आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ त्यांच्या वैयक्तिक शंका नाहीत, तर अनेक सामान्य नागरिकांच्या मनातले प्रश्न आहेत, असं ते ठामपणे मांडतात. अमोल मिटकरी सांगतात की सगळ्यात पहिली शंका त्यांना बातम्यांमधूनच जाणवली. पहिल्या दिवशी टीव्ही चॅनल्सवर बातमी चालली की विमानात 6 जण प्रवास करत होते. मात्र काही वेळातच बातमी बदलली आणि 5 मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. इथेच पहिला प्रश्न निर्माण होतो. जर 6 जण प्रवास करत होते तर 5 मृतदेहच का सापडले? 6वा प्रवासी नेमका कोण होता? तो कुठे गेला? या बाबतीत पहिल्या दिवसापासून स्पष्ट माहिती का देण्यात आली नाही? ते पुढे सांगतात की 2 ते 3 दिवस माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती दिली जात होती. कुठे धक्क्यात असल्याचं कारण दिलं गेलं, कुठे माहिती गोळा केली जात असल्याचं सांगितलं गेलं. पण प्रवाशांची नेमकी संख्या, त्यांची ओळख आणि घटनास्थळी नेमकं काय सापडलं, याबाबत एकसंध आणि ठोस माहिती समोर आली नाही. अमोल मिटकरी सांगतात की त्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानुसार विमानात एक कॅप्टन, एक को कॅप्टन आणि 3 प्रवासी होते, ज्यामध्ये अजित पवार यांचा समावेश होता. मग पहिल्या दिवशी 6 प्रवासी असल्याची माहिती कुठून आली? ती चुकीची होती का? की नंतर काही बदल करण्यात आला? हा प्रश्न ते उपस्थित करतात. ते पायलट बदलाच्या मुद्द्यावरही बोट ठेवतात. मूळ पायलट वेळेवर का पोहोचले नाहीत? ट्रॅफिकमध्ये अडकलो, हे कारण देऊन पायलट बदलले गेले, असं सांगण्यात आलं. पण इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासात शेवटच्या क्षणी पायलट बदलले जाणं कितपत योग्य होतं? त्या पायलटची उड्डाण हिस्ट्री तपासली गेली होती का? त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फिट होती का? ते सीसीटीव्ही फुटेजचाही उल्लेख करतात. काही जुन्या विमान अपघातांमध्ये विमान कोसळतं, पण मोठे स्फोट होत नाहीत. मात्र अजित पवारांच्या विमानाच्या बाबतीत आधी विमान पलटी घेताना दिसतं आणि त्यानंतर एकामागून एक अनेक स्फोट होताना दिसतात. जर हा सामान्य क्रॅश होता तर इतके स्फोट कसे झाले, असा प्रश्न ते विचारतात. इंधनाची स्थिती काय होती? विमानात अतिरिक्त काही होतं का? यानंतर ते आणखी एक धक्कादायक मुद्दा मांडतात. माध्यमांमध्ये सांगितलं गेलं की अजित पवार यांची ओळख घड्याळावरून पटली. मग ते घड्याळ आज कुठे आहे? ते जप्त करण्यात आलं का? ते कुणाच्या ताब्यात आहे? जर ओळखीसाठी ते महत्त्वाचं होतं तर त्याबाबत अधिकृत माहिती का देण्यात आली नाही? ते अजित पवारांच्या शेवटच्या दिवसाच्या कार्यक्रमावरही प्रश्न उपस्थित करतात. दुपारनंतरचे दौरे ठरलेले होते. रात्री उशिरापर्यंत ते अनेक लोकांना भेटले असं सांगितलं जातं. पण नेमकं कोण कोण भेटलं? त्या भेटींची अधिकृत नोंद आहे का? दुसऱ्या दिवशी ते थेट पुण्याला जाणार होते असं ड्रायव्हरनेही सांगितल्याचं ते नमूद करतात. मग अचानक विमान प्रवासाचा निर्णय कोणी घेतला? कोणाच्या सल्ल्याने तो घेतला गेला? मेडे कॉलचा मुद्दाही ते उपस्थित करतात. इतक्या गंभीर परिस्थितीत शेवटी मेडे कॉल का दिला गेला नाही? जर दृश्यता कमी होती तर विमानाला पुन्हा फेऱ्या मारता आल्या असत्या. इंधन पुरेसं होतं असं सांगितलं जातं. मग आपत्कालीन संदेश का दिला गेला नाही? या सगळ्या प्रश्नांच्या आधारे अमोल मिटकरी तुलना करतात की जसं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूभोवती आजही रहस्य आहे, तसंच काहीसं रहस्य या विमान दुर्घटनेभोवतीही आहे. ते स्पष्ट सांगतात की ते कुणावर आरोप करत नाहीत, पण हे प्रश्न विचारणं गैर नाही. ही शंका त्यांची वैयक्तिक नाही, ती महाराष्ट्राच्या मनातली आहे. याच चर्चेत पुढे संजय राऊत प्रश्न उपस्थित करतात. ते सांगतात की अजित पवार हे सामान्य नेते नव्हते. उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अवघ्या काही दिवस आधी जाहीरपणे सांगितलं होतं की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि योग्य वेळी ती उघड करीन. हा दावा केल्यानंतर 10-15 दिवसात विमान दुर्घटना घडते.
हा योगायोग आहे का असा प्रश्न ते उपस्थित करतात. ते विमानाची स्थिती, मेंटेनन्स प्रमाणपत्रे, प्रवाशांची संख्या, कागदपत्रे न जळण्याचा मुद्दा, मेडे कॉल या सगळ्यांवर प्रश्न उपस्थित करतात आणि सांगतात की लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही. उलट प्रश्न विचारले गेले नाहीत तर सत्य कधीच समोर येणार नाही. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय हालचाली घडतात. गटात फूट पडत नाही, पण गट वेगळ्या मार्गाने पुढे जातो. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतात. हा निर्णय भावनिकही आहे आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. अजित पवारांनी उभा केलेला गट आणि त्यांची राजकीय भूमिका पुढे सुरू राहील याचा तो संकेत आहे. आणि आज हे सगळं एकत्र पाहिलं तर प्रश्न अजूनही जिवंत आहेत. फायली अजूनही समोर आलेल्या नाहीत. अपघाताची चौकशी सुरू आहे. पण उत्तरं अजून मिळालेली नाहीत. त्या फायली खरंच अस्तित्वात होत्या का? असतील तर त्या आज कुणाकडे आहेत? आणि या सगळ्यामागचं सत्य नेमकं काय? या प्रश्नांची उत्तरं तपास, काळ आणि पारदर्शकता देतील. तोपर्यंत महाराष्ट्र प्रश्न विचारत राहील. कारण प्रश्न विचारणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.